नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। ज्या तरुणीसोबत 7 फेरे घेऊन नवीन आयुष्याची सुरुवात करायची होती, त्याच होणाऱ्या पत्नीने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने आपल्या होणाऱ्या पतीचा काटा काढल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली। लोणावळ्याजवळील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर 25 वर्षीय तरुण बिझनेसमन केतन अग्रवाल याचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता। सुरुवातीला हा अपघात वाटत असला तरी पुणे पोलिसांच्या सखोल तपासात हा अपघात नसून एक थंड डोक्याने केलेला खून असल्याचं समोर आलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण हत्येचा कट 17 जून रोजी पुण्याच्या एका कॅफेमध्ये रचला गेला। केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी हे दोघे 17 जून रोजी दुपारी 4:45च्या सुमारास एका कॅफेमध्ये भेटले। तिथे जवळपास 55 मिनिटे बसून त्यांनी केतनच्या हत्येचे प्लॅनिंग केले। धक्कादायक बाब म्हणजे सियाने लोहगड किल्ल्याची माहिती आणि तिथली भौगोलिक परिस्थिती चेतनला समजावण्यासाठी YouTube व्हिडिओचा वापर केला होता। 17 जूनला प्लॅनिंग झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 18 जून रोजी सिया तिचा होणारा पती केतन अग्रवाल सोबत लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेली। दोघे किल्ल्याच्या एका कड्यावर असताना केतनचा दरीत कोसळून मृत्यू झाला। यानंतर सियाने पोलिसांना सांगितले की जोरदार वारा वाहत होता आणि फोटो काढत असताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला। सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आणि केतनच्या कुटुंबियांनीही कोणताही संशय व्यक्त केला नाही। पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काही ना काही पुरावे सोडतोच। पोलिसांनी जेव्हा सियाची कसून चौकशी सुरू केली तेव्हा तिच्या जबाबात विसंगती आढळली। आधी फोटो काढताना पाय घसरल्याचे सांगणारी सिया नंतर म्हणाली की आम्ही विश्रांतीसाठी थांबलो होतो। केतनने पाणी मागितले आणि पाण्याची बॉटल देताना त्याचा पाय घसरला। या बदलत्या जबाबामुळे पोलिसांचा संशय बळावला। त्यातच केतनच्या मोबाईलमध्ये लोहगडचा एकही फोटो सापडला नाही, ज्यामुळे सियाचे खोटे उघडे पडले। पोलिसांनी जेव्हा लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना एक हुडी घातलेला संशयित तरुण केतन आणि सियाच्या मागे चालताना दिसला। फुटेजमध्ये सिया वारंवार मागे वळून पाहत होती आणि तिने त्या तरुणाला हाताने काहीतरी इशाराही केला होता। तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता तो हुडी घातलेला तरुण दुसरा कोणी नसून सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी असल्याचं निष्पन्न झालं। तपासात समोर आलं की चेतन चौधरी हा केतन आणि सिया तिथे पोहोचण्यापूर्वीच लोहगडावर गेले होते आणि अवघ्या 48 मिनिटांमध्ये तिथून बाहेर पडले। एवढ्या कमी वेळात तो ट्रेकिंगसाठी नाही तर एका विशिष्ट हेतूने तिथे गेला होता हे स्पष्ट झालं। स्थानिक गुन्हे शाखेने चेतनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आणि सियाने गुन्ह्याची कबुली दिली। केतन आणि सियाचा याच वर्षी साखरपुडा होता आणि नोव्हेंबर महिन्यात राजस्थान मधील उदयपूर येथे त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडणार होता। मात्र त्याआधी सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनचा क्रूरपणे गेम केला। सध्या पुणे पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही अटक केली असून या हत्येच्या कटाची संपूर्ण साखळी जोडण्याचं काम पोलीस करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।